तर आजचा आपला टॉपिक आहे इंद्रियार्थ सन्निकर्ष. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, तर लास्ट लेक्चरमध्ये आपण काय प्रत्यक्ष प्रमाण आणि त्याचे प्रकार बघितले. ओके, प्रत्यक्ष प्रमाण त्याच्या व्याख्या बघितल्या आणि काय बघितलं, त्याचे प्रकार बघितले. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार, आता जे इंद्रिय आहेत, इंद्रियाचा सन्निकर्ष म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणात जे आपण म्हणतो, आपण बघितलं प्रत्यक्ष प्रमाणाची डेफिनेशन काय होती, आत्मीय इंद्रिय मनोअर्थांना सन्निकर्षात प्रवर्तते प्रत्यक्ष निरुचिते. काय म्हणले, आत्मा, इंद्रिय आणि मन आणि त्याचा अर्थ, कशाचा अर्थ, ईश्याचा अर्थ यांचा सन्निकर्ष होतो, तेव्हा काय होतं, आपल्याला प्रत्यक्ष ज्ञान होतो असे आपण बघितलो. मग ते प्रत्यक्ष ज्ञान कसे होते, तर सन्निकर्षाद्वारे होते. मग ते सन्निकर्ष काय आहे, कसे असते सन्निकर्ष, ते कसे होते, ते आपल्याला ह्या याच्यामध्ये आता बघायचं आहे. तर आता कसं आहे माहिती आहे का, प्रत्यक्ष प्रमाण जे आहे ते खूप मोठा टॉपिक आहे आपल्याला. जर बघितलं तर अनुमान आणि प्रत्यक्ष हे मिळून किती युनिव्हर्सिटीला तुम्हाला 42 मार्काला विचारले जातात. मग त्यातून कसं, एक एलिक्यू कसा असतो, अनुमानावर असतो, आणि एक एलिक्यू कशावर असतो, आपला प्रत्यक्षवर असतो म्हणले. ओके, मग हा जो एक एलिक्यू आहे तो कशावर येऊ शकतो, मग एक तर ह्याच्यावर येऊ शकतो की प्रत्यक्ष प्रमाणाचे हे लिहा म्हणून व्याख्या लिहा, किंवा इंद्रियाचा सन्निकर्ष लिहा ह्याच्यावर येऊ शकतो, आणि आयुर्वेद महत्त्व ह्याच्यावर काही येऊ शकतो, हा एलिक्यू येऊ शकतो. त्याच्यामुळे कसं, हा जो टॉपिक आहे आपला तो अतिशय इम्पॉर्टंट असा टॉपिक आहे आपला. ओके, तर आता सुरू करू. तर काय म्हणले, सन्निकर्ष नामसंबंध म्हणजेच काय म्हणले, संबंधालाच काय म्हणतो म्हणले आपण, सन्निकर्ष म्हणतो म्हणले. म्हणजे जे दोन पदार्थ आहेत, दोन द्रव्य आहेत, त्या दोन द्रव्याचा किंवा त्या दोन पदार्थाचा जो संबंध आहे त्या संबंधाला आपण काय म्हणतो म्हणले, तर सन्निकर्ष म्हणतो म्हणले. काय म्हणतात, संबंधालाच काय म्हणले, सन्निकर्ष म्हणतात म्हणले. मग कशाचा सन्निकर्ष, तर आत्मा, मन आणि इंद्रिय ह्या स्वविश्वास प्रत्यक्ष ज्ञानाचा हेतूचा संबंध असतो. काय म्हणले, आपण बघितलं आत्मा, इंद्रिय, मनोअर्थांना, काय आत्मा, मन आणि इंद्रिय आणि त्यांचे स्वतःचे विषय म्हणजे काय, इंद्रियांचा जो अर्थ आहे त्याच्या प्रत्यक्ष ज्ञानाचा जो हेतू आहे त्याला आपण काय म्हणतो, म्हणजे ते कारण आहे. त्या ह्यांच्याद्वारे जे आपलं प्रत्यक्ष ज्ञान मिळतंय तर त्याचे कारण आहे. ते कारण काय आहे, तर संबंध. म्हणजे मग संबंध म्हणजेच काय, तर सन्निकर्ष होय. काय म्हणले, मनाचा सुद्धा स्वतःच्या विषयासोबत काय असतो म्हणले, संबंध येतो म्हणले. मग हा संबंध किती प्रकारचा असतो म्हणले, तर 2 प्रकारचा असतो म्हणले. कोणकोणता, एक असतो नित्य संबंध आणि अनित्य संबंध. नित्य म्हणजे काय, जो काही येऊ, भूकंप येऊ, वादळ येऊ, वारा येऊ, पाऊस येऊ, काही येऊ, हा संबंध तुटतो का, नाही. म्हणजे म्हणतात ना, जन्म जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी, असा संबंध. म्हणजे काय, आयुष्य आहे तरी सोबत आहे, आयुष्य नाही तरी सोबत आहे. म्हणजे कुणी आलं कुणी गेलं काही फरक पडत नाही, हा मात्र सोबत राहणार. असा संबंध जो असतो ना त्याला काय म्हणते आपण, नित्य संबंध. आणि त्यालाच आपण काय म्हणतो, समवाय संबंध म्हणतो. जसं की कोणता एक्झाम्पल काय येऊ शकतो आपल्याला, द्रव्य, गुण, कर्म. ओके, द्रव्य, गुण आणि कर्म ह्या तिघांचा जो संबंध आहे, गुण आणि कर्म कशा असतात, काही झालं तरी ते काय राहतात म्हणले, ही द्रव्याच्या आश्रयाने राहतात, द्रव्यासोबत कसे समवाय संबंधाने राहतात म्हणले. मग अशा संबंधाला आपण काय म्हणतो म्हणले, समवाय संबंध म्हणतो म्हणले. ओके, आणि जो अनित्य संबंध आहे म्हणजे कसं, आज आहे उद्या नाही. जसं आपले काही मित्र असतात, आज आपल्या चांगलं बोलतात, काम झालं निघाले, ते आपल्या रस्त्याला, आपण आपल्या रस्त्याला. म्हणजे असा संबंध जो आहे, अशा संबंधाला आपण काय म्हणतो म्हणले, सन्निकर्ष किंवा संयोग म्हणतो म्हणले. कळालं, संबंध किती प्रकारचा, 2 प्रकारचे. कोणकोणते, नित्य आणि अनित्य. नित्य संबंध कुणाला म्हणायचं, जो संबंध कसा नेहमी असतो, म्हणजे जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी, असा संबंध कशाला, तर नित्य. आणि त्यालाच आपण काय म्हणतो, समवाय संबंध म्हणतो. आणि दुसरा संबंध कोणता, तर अनित्य संबंध. म्हणजे कसं, आज आहे उद्या नाही, म्हणजे कंटिन्यू नसतो राहत, एका काळापर्यंत असतो, काही काळानंतर तो संबंध कसा असतो, आपल्याला नाहीसा होतो. अशा संबंधाला आपण काय म्हणतो म्हणले, अनित्य संबंध. आणि त्यालाच आपण काय म्हणतो, संयोग अथवा सन्निकर्ष असे म्हणतो म्हणले. ओके, तेच म्हणले. आणि ह्याच सन्निकर्षाला आपण काय म्हणतोय, इंद्रियार्थ सन्निकर्ष म्हणतोय. आणि ह्याद्वारे आपल्याला काय म्हणते, बाह्यलोकी प्रत्यक्ष ज्ञान प्राप्त होते म्हणले. ओके, आता सन्निकर्ष, एकूण सन्निकर्ष किती आहेत आपले, एकूण सन्निकर्ष 6 आहेत म्हणले. कोणकोणते, पहिला आहे संयोग सन्निकर्ष, दुसरा आहे संयुक्त समवाय. संयुक्त आणि संयोग एकच बरं का, आयदर तुम्ही संयोग सन्निकर्ष म्हणू शकता किंवा याला संयुक्त सन्निकर्ष देखील म्हणू शकता. ओके, संयुक्त सन्निकर्ष. मग दुसरं काय, संयुक्त समवाय सन्निकर्ष. तिसरं संयुक्त समवेत समवाय सन्निकर्ष. आणि चौथं काय, तर समवाय सन्निकर्ष म्हणले. ओके, आणि 5वं समवेत समवाय. आणि 6वं कसं आहे, विशेषण विशेष्याभाव सन्निकर्ष. आता तुम्हाला वाटत असेल की हे 2 जरा वेगळे वाटतात, तर हे वेगळे का म्हणले, कारण हे जे वरील 4 संयोग आहेत किंवा सन्निकर्ष आहेत, हे कशामधले आहेत, तर आपल्या भावपदार्थामध्ये आहेत म्हणले. आणि भावपदार्थाद्वारे कसलीही, त्यात पण मूर्त द्रव्य, भावपदार्थ आणि मूर्त द्रव्याचा संयोग आहे ह्याच्यामध्ये हे.
आणि हे जे समवेत समवाय आहे हे पण भाव पदार्थ आहे. पण हे कसं आहे म्हणले, अमूर्त द्रव्याचा संयोग आहे त्यामध्ये. हे ते आपण पुढे बघू. जसं की आपण बघितलं होतं अमूर्त द्रव्य कोणकोणते होते, आकाश, काल, दिशा आणि आत्मा. हे कसे होते आपले अमूर्त द्रव्य होते म्हणले. आणि सहावा कसं विशेषण विशेषाभाव नावात दिले, अभाव सन्निकर्ष. म्हणजे हे कोणत्या द्रव्याचा आहे तर अभाव पदार्थ जे आहे त्यांचा सन्निकर्ष आहे हा. ओके. आता पहिलं काय म्हणले, संयोग सन्निकर्ष. संयोग सन्निकर्षामध्ये काय म्हणतात की त्यांनी इंद्रियांचा द्रव्याशी संयोग झाल्यामुळे द्रव्याचे प्रत्यक्ष ज्ञान होते म्हणले. म्हणजे काय, एखादं द्रव्य आहे किंवा तुम्ही बसलो आहात, तुम्ही कसं अभ्यास करायलो किंवा लेक्चर बघत आहात, मग तुमच्यासमोर कसं आहे, तुम्ही मोबाईल ऑन केला, मग तुम्ही मोबाईल ऑन केल्या तुम्हाला जे दिसतं म्हणजे काय झालं, तुमचा त्याच्यासोबत संयोग झाला. किंवा तुम्हाला एखादी पाण्याची टेबलावर एखादी पाण्याची बाटली ठेवली, मग तुम्ही त्या बाटलीकडे बघितलं, मग किंवा तुम्हाला काय दिसली, ती बाटली दिसली. मग ती बाटली दिसणे म्हणजे काय झालं, तुम्हाला काहीतरी दिसलं म्हणजे संयोग सन्निकर्ष. म्हणजे म्हणू शकतो ना आपण, कोणत्याही गोष्टीची जी प्रथम अवस्था असते त्याला आपण काय म्हणतो, संयोग अवस्था. मग त्या संयोगानंतर आपल्याला काय होतं, त्याचा समवाय होतो, समवेत होतो. ओके. पहिलं काय आपलं संयोग सन्निकर्ष किंवा संयुक्त सन्निकर्ष. म्हणजे कसं, तुम्हाला फक्त एखादी गोष्टीचं जस्ट दिसली किंवा जस्ट त्याच्याबद्दल माहिती झाली, फक्त तुम्हाला माहिती की फक्त तिथं काहीतरी आहे. हे माहिती आहे काय आहे, नाही. हे माहिती काय आहे, त्याची जाती माहीत नाही, त्याचा गुण माहीत नाही, त्याचं कर्म माहीत नाही तुम्हाला. फक्त काय, ती वस्तू माहिती. किंवा संयोग सन्निकर्ष सरळ तुम्ही काय म्हणू शकतो की वस्तू विशेषाबद्दल असलेले ज्ञान, त्यालाच आपण काय म्हणतो, संयोग सन्निकर्ष. किंवा ज्या सन्निकर्षाद्वारे फक्त वस्तू विशेषाबद्दल आपल्याला काय होते, ज्ञान प्राप्त होते, अशा सन्निकर्षाला आपण काय म्हणतो, संयोग किंवा संयुक्त सन्निकर्ष. ओके. काय म्हणले, चक्षुरेंद्रियाचा घटाचा संयोग झाला. म्हणजे काय, चक्षुरेंद्रिय म्हणजे काय, आपले डोळे. आपल्या डोळ्याने कुणाला पाहिलं, घटाला पाहिलं. म्हणजे काय, मातीचं मडकं बघितलं एक. ओके. आणि काय झालं, आपल्याला त्या मडक्याचं प्रत्यक्ष ज्ञान झालं. मग काय म्हणले, आता हे संयुक्त सन्निकर्ष कुणाकुणाला होतो, पहिल्यांदा चक्षुला होते म्हणले, कारण डोळ्याला होणार. दुसरं काय, त्वचेला होतो. आणि तिसरं काय, मनाला. कारण हे सगळं ज्ञान आत्म्याला किंवा बुद्धीला पोहोचवायचं काम कोण करते, तर मन करताय म्हणले. कारण म्हणतात आपण, आत्मा मनसा संयुजिते, मन इंद्रिय अर्थेने तत्वज्ञान. काय म्हणले, मन काय करतो, सर्व इंद्रियांना प्रेरित करतो किंवा त्यांनी काय करावं, त्यांच्या विषयाचं ज्ञान ग्रहण करावं. आणि ते ग्रहण केलेले ज्ञान कुणाला देतात, ते मनाला देतात. आणि मन कुणाला देतं, ते ज्ञान आपलं बुद्धीला देतं आणि कुणाला, आत्म्याला देतं. म्हणून कुणाला होतं म्हणले हा सन्निकर्ष, मनाला देखील होतो म्हणले. ओके. ह्या तीनच इंद्रियांना काय होतं म्हणले, ह्या द्रव्याचे ज्ञान होते किंवा संयोग सन्निकर्ष होतो म्हणले. ओके. दुसरं काय, संयुक्त समवाय सन्निकर्ष. संयुक्त सन्निकर्षामध्ये आपण काय बघितलं की आपल्या घट आहे, काय ज्ञान झालं की घट आहे, इथे काय घट आहे, एवढंच ज्ञान झालं. तो घट कसा आहे, काय आहे, ह्याबाबत आपल्याला कळलं का नाही, आपल्याला काय कळलं की फक्त हा घट आहे. ओके. आता संयुक्त समवायमध्ये काय होते म्हणले की जे घट आहेत किंवा जे द्रव्य आहे त्या द्रव्यामध्ये राहणाऱ्या गुण, कर्म व जातीचे ज्ञान होते म्हणले. ओके. कशाचे ज्ञान होते, गुण, कर्म आणि जातीचे ज्ञान होते. संयोगमध्ये काय होतं, तर फक्त द्रव्याचे ज्ञान होत होते. समवायमध्ये काय होतं, त्याचा जो द्रव्य आहे त्या द्रव्यामध्ये समवाय संबंधाने राहणाऱ्या गुण, कर्म आणि त्या द्रव्याची जी जाती आहे त्याचे ज्ञान होते म्हणले. जसं की काय म्हणले, आपल्याला संयोगमध्ये काय कळतं, घट आहे, घटाचे ज्ञान झालते. मग संयुक्त समवायमध्ये आपल्याला काय कळते, तर घटामध्ये असलेल्या रूपादी गुणांचे ते आपल्याला काय होते, ज्ञान होते. म्हणजे जे घटाचा जो रूप आहे त्या रूपाचे ज्ञान होते म्हणले आपल्याला. ओके. कसा आहे, मोठा आहे, छोटा. घटाचा जो आकार आहे तो कसा आहे, छोटा आहे, लहान आहे, म्हणजे मोठा आहे, दीर्घ आहे, स्थूल आहे, कृश आहे, म्हणजे व्यक्ती जी आहे ती कशी आहे, हे काय होते आपल्याला ज्ञान होतं म्हणले. ओके. काय म्हणले, घटाचे रूप म्हणजे कसं आहे, काळा, लाल वर्ण. ओके. हे काय राहतात म्हणजे समवाय संबंध राहतात. म्हणजे काय, घट काय, द्रव्य आहे. त्या द्रव्यावर काय म्हणले, त्याचे जे गुण आहे, रूप काय झालं, हा गुण झाला. म्हणजे काय, द्रव्यासोबत गुण कसा असतो आपला, समवाय संबंधाने राहतो. म्हणजे संयुक्त समवायमध्ये आपल्याला काय होते, द्रव्याशी समवाय संबंधाने राहणाऱ्या गुण आणि कर्म ह्यांच्याबद्दल आपल्याला ज्ञान होते म्हणले. मग काय ह्याचा गुण, घटाचे रूप काय आहे, घटाचं रूप काळा असू शकतो, लाल असू शकतो. हे जे वर्ण आहे ते काळा, लाल वर्ण, या वर्णाचे ज्ञान होते आपल्याला. ओके. त्या संबंधाला आपण काय म्हणणार, संयुक्त समवाय सन्निकर्ष. ओके. तर तिसरं काय आपलं, संयुक्त समवेत समवाय सन्निकर्ष. आता संयुक्त समवेतमध्ये काय म्हणले, आता संयोगमध्ये काय कळालं आपल्याला, फक्त द्रव्याचं नॉलेज होतं. म्हणजे काय, हा द्रव्य आहे एवढं नॉलेज मिळालं आपल्याला, किंवा हे ज्ञान मिळालं. नंतर काय मिळालं, त्याच्या रूप आणि
रूपाचं म्हणजे काय, गुण व कर्म ह्याचे ज्ञान मिळाले आपल्याला. आता समवेत समवायामध्ये काय होतं म्हणले, त्याच्यावर राहणाऱ्या रूप हा गुण राहतो, पण ह्या रूपावर काय असते, रूपत्व ही जाती आहे. म्हणजे काय, रूपत्व ह्या जातीचे ज्ञान जेव्हा होतं म्हणजे काय, जसं की द्रव्यानंतर काय कळालं, गुण कर्म. गुण कर्मानंतर काय, त्यांची जी जाती होती. आता गुणाची जाती काय, गुणत्व. द्रव्याची जाती काय, द्रव्यत्व. त्याचं रूपाची जाती काय म्हणले, रूपत्व. रूपत्व ह्या जातीचे ज्ञान मिळाले आपल्याला. ओके, ह्याला आपण काय म्हणतो, संयुक्त समवेत समवाय. कळालं. पहिल्यांदा काय होतं, द्रव्याचे ज्ञान मिळते. नंतर काय, द्रव्यामध्ये समवाय संबंधाने राहणाऱ्या गुण आणि कर्माचे ज्ञान मिळते. आणि नंतर शेवटी काय मिळते, तर त्या द्रव्यावर किंवा त्या द्रव्याच्या गुणावर रूपावर राहणाऱ्या रूपत्व ह्या जातीचे किंवा गुणत्व ह्या जातीचे ज्ञान मिळते म्हणजे आपल्याला. ओके, काय म्हणले, चक्षुरादी इंद्रियांच्या विषयाशी होणाऱ्या या 3 सन्निकर्षांनी द्रव्यावर समवाय संबंधाने राहणारे रूपादी गुण आणि ह्या गुणावर राहणाऱ्या जाती, अशा 3 पदार्थाचे काय होते, आपल्याला प्रत्यक्ष ज्ञान होते म्हणले. ओके, आता चौथं काय, समवाय सन्निकर्ष. तर समवाय सन्निकर्षामध्ये काय, हे कशामध्ये होतं म्हणले समवाय सन्निकर्ष, तर हे होतं आपल्या अमूर्त द्रव्यामध्ये. अमूर्त द्रव्य कोण आहे, आपलं आकाश आहे. ओके, आकाश महाभूत. मग आकाश महाभूतामध्ये आपल्याला ज्ञान मिळतं. आकाश महाभूत कोणाचा हे आहे, तर आपलं श्रोत्रेंद्रिय. श्रोत्रेंद्रियामध्ये कोणता महाभूत प्रधान असतो, आपला आकाश महाभूत प्रधान असतो म्हणले. मग श्रोत्रेंद्रियाद्वारे जे आपल्याला ज्ञान मिळते, कशाचे ज्ञान मिळणार, शब्दाचे ज्ञान मिळणार. हे आपल्याला कोणत्या सन्निकर्षाद्वारे मिळतं म्हणले, तर समवाय सन्निकर्षाद्वारे मिळतं म्हणले. ओके, काय म्हणते समवाय सन्निकर्ष, तर आयुष सिद्ध संबंधाला तर काय म्हणतो आपण, समवाय सन्निकर्ष. म्हणजे काय, तर आयुष सिद्ध म्हणजे काय, नित्य संबंधाला. जसं की काय म्हणले, उदाहरणार्थ शब्द हा काय आहे, आकाशाचा गुण आहे म्हणले, व गुण आणि गुणीचा काय आहे म्हणले, समवाय संबंध असतो म्हणले ही. ओके, जसं की द्रव्यावर कशाचा समवाय संबंध असतो, गुणाचा, तसा गुणावर कशाचा समवाय संबंध असतो, तर त्या गुणीचा संबंध असतो म्हणले. ओके, म्हणजे काय, आकाशाचा गुण काय, शब्द, या शब्दाचा काय म्हणले, त्याच्यासोबत समवाय संबंध असतो म्हणले. काय म्हणतात, श्रोत्र इंद्रियाने शब्दाचे जेव्हा प्रत्यक्ष ज्ञान होते, तेव्हा कानात शब्दाचा काय होतो, समवाय सन्निकर्ष होते. कारण तो कशाचा समवाय संबंध का होतो, इथं डायरेक्ट संयुक्त समवाय किंवा संयुक्त सन्निकर्ष का होत नाही, तर कारण जो शब्द आहे तो कशाचा गुण आहे म्हणले, समवाय संबंध राहतो. तो फक्त आकाश महाभूतासोबत राहतो. म्हणजे काय, आकाश महाभूत ऑलरेडी प्रेझेंट आहे, पण त्याच्यामुळे काय म्हणते, त्याच्यासोबत त्याचा गुणही प्रेझेंट आहे असे म्हणतात. ओके, त्यामुळे काय म्हणले, कर्णविवरात असलेले आकाश हे श्रोत्र आहे, व त्यात शब्द हा जो गुण आहे तो काय राहतो म्हणले, समवाय संबंधाने राहतो म्हणले. ओके, जसं की काय म्हणले, श्रोत्रात शब्द समवाय संबंधाने राहतो, म्हणूनच काय म्हणले, श्रोत्राद्वारे म्हणजे श्रोत्रेंद्रियाद्वारे शब्दाचा जो साक्षात्कार होतो, तोच काय आपला समवाय सन्निकर्ष होय म्हणे. कळालं. नंतर काय आपलं समवेत समवाय सन्निकर्ष. समवेत समवायमध्ये आपण संयुक्त समवेत समवायमध्ये आपण काय बघितलं होतं, तर गुणावर राहणारे गुणत्व ही जी जाती आहे किंवा रूपावर राहणारे रूपत्व ही जाती आहे, या रूपत्व जातीचे ज्ञान आपल्याला मिळत होते. मग समवेत समवायमध्ये काय मिळणार आपल्याला, शब्दाची जी जाती आहे, शब्दाची जाती काय असणार, शब्दत्व. ह्या शब्दत्व ह्या जातीचे ज्ञान मिळते. जसं की आता उदाहरण घेऊ आपण. जसं की उदाहरणामध्ये आपण काय म्हणलो, की तुम्ही आणि तुमचा मित्र आहे, सोबत चालले आहेत. मग तुमच्या मित्राला जरा लांब तुमच्यापासून, मग त्याला तुम्हाला हाक मारली. मग सुरुवातीला काय झालं, तुम्हाला फक्त काहीतरी आवाज ऐकू आला. मग तो आवाज ऐकू आला, त्याला आपण काय म्हणणार, समवाय सन्निकर्ष. मग ते आवाज कशात काय होता, तर काय केलं त्यानं, तुमच्या नावाने हाक मारली. जे काही तुमचं नाव आहे XYZ असं नावाने तुम्हाला काय करली, हाक मारली. मग तो XYZ हा जो आवाज होता, ह्या आवाजाला आपण काय म्हणणार, शब्दाची जाती म्हणणार. म्हणजे का, हा जे शब्दत्व आहे ह्याचे ज्ञान जेव्हा तुम्हाला होणार, तेव्हा त्याला कोणता सन्निकर्ष म्हणणार आपण, समवेत समवाय सन्निकर्ष म्हणणार. ओके, काय म्हणले, श्रोत्रावर समवाय संबंधाने राहणारा शब्द राहतो. शब्द कसा राहतो म्हणले, समवाय संबंधाने राहतो म्हणले. आणि शब्दावर शब्दत्व ही जाती कशी असते म्हणले, समवाय संबंधाने असते. म्हणून ह्या सन्निकर्षाला काय म्हणतो म्हणले आपण, समवेत समवाय सन्निकर्ष असे म्हणतो. आता शेवटचं काय, विशेषण विशेष्य अभाव. आता नावातच दिले अभाव सन्निकर्ष. म्हणजे काय, एखादा जो पदार्थ आहे तो पदार्थ कसा आहे का नाही, त्याचा कसा आहे, अभाव आहे. म्हणजे एखाद्या द्रव्याबद्दल किंवा पदार्थाबद्दल अभावरूपी ज्ञान जेव्हा आपल्याला होते, त्याला आपण काय म्हणतो, किंवा अभावरूपी सन्निकर्षाद्वारे जे आपल्याला ज्ञान मिळते त्याला आपण काय म्हणतो म्हणले, आपलं विशेषण विशेष्य अभाव सन्निकर्ष. ओके, काय म्हणले, अभावाचे प्रत्यक्ष ज्ञान ज्याद्वारे होते त्याला आपण काय म्हणतोय, विशेषण विशेष्य अभाव सन्निकर्ष असे म्हणतो. जसं की भूतलावर म्हणजे काय, भूमीवर घट नाही, त्याचा काय अभाव आहे. आपण बघितलो संयुक्त सन्निकर्षामध्ये आपल्याला काय दिसलं, भूमीवर घट होता.
पण सध्या तो घट आहे का? नाही. म्हणजे काय? त्याचा अभाव आहे. असे नॉलेज आपल्या ज्याच्याद्वारे होते त्याला आपण काय म्हणतो? विशेषण विशेष्याभाव सन्निकर्ष असे म्हणतो म्हणले ही. ओके. ह्याच्यामध्ये काय म्हणले? असे जेव्हा ज्ञान होते तेव्हा घटाचा अभाव हे काय? विशेषण आहे म्हणले. आणि भूतल म्हणजे जे ठिकाण आहे, ज्या ठिकाणी त्या वस्तूचा अभाव आहे त्याला आपण काय म्हणतो? विशेष्य म्हणतो म्हणले. आणि ज्याचा अभाव आहे त्याला आपण काय म्हणतो? विशेषण म्हणतो म्हणले. ओके. आता एक रिव्हिजन टाईप बघू. सुरुवातीला आपण काय बघितलं? संयोग सन्निकर्ष. आता संयोग सन्निकर्ष आपण बघितलो तो कोणकोणत्याद्वारे होत होता आपल्याला? एक चक्षुरेंद्रियाद्वारे, दुसरं काय? मनाद्वारे आणि त्वक इंद्रियाद्वारे आपल्याला काय होत होतं? संयोग सन्निकर्ष होतं. मग त्याद्वारे आपण काय करतो? आपल्याला घट दिसला. संयोग सन्निकर्षामध्ये आपल्याला काय बघितलं की एखादी वस्तू आहे किंवा एखादा द्रव्य आहे, त्या द्रव्याची आपल्याला ज्ञान होते. जसं की चक्षुरेंद्रियाद्वारे आपल्याला काय कळालं की का घटाचे ज्ञान प्राप्त झाले. चक्षुरेंद्रियाद्वारे आपल्याला काय कळलं की बाबा घट आहे हे ज्ञान मिळाले आपल्याला संयोग सन्निकर्षामध्ये. संयुक्त समूहामध्ये आपल्याला काय कळतंय की घट आहे आणि त्या घटातील रूपाचे ज्ञान जेव्हा होते त्याला आपण काय म्हणतो म्हणले? संयुक्त समवाय सन्निकर्ष म्हणतो म्हणले. ओके. घटाचे ज्ञान होणे काय? संयोग सन्निकर्ष. पण घटातील रूपाचे ज्ञान जेव्हा होते म्हणजे काय? द्रव्यामध्ये राहणाऱ्या गुण आणि कर्माचे जेव्हा ज्ञान होते तेव्हा आपण त्याला काय म्हणतो म्हणले? संयुक्त समवाय सन्निकर्ष म्हणतो म्हणले. ओके. नंतर काय? संयुक्त समवेत समवाय सन्निकर्ष. त्यात काय म्हणले? घट कळाला, संयुक्त सन्निकर्ष. घटातील रूपाचे ज्ञान झाले त्याला संयुक्त समवाय सन्निकर्ष. आणि घटामध्ये राहणाऱ्या किंवा त्या गुणावर राहणाऱ्या गुणत्व ह्या जातीचे किंवा काय रूपत्व ह्या जातीचे जेव्हा आपल्याला ज्ञान प्राप्त होते त्याला आपण काय म्हणतो म्हणले? ह्याच्यामध्ये संयुक्त समवेत समवाय सन्निकर्ष. ओके. नंतर काय बघितलं आपण? समवाय सन्निकर्ष. समवाय सन्निकर्ष आपण काय बघितलं की ते कुणामध्ये असतं? तर अमूर्त द्रव्यामध्ये असतं. म्हणजे कुणामध्ये बघितलं आपण? आकाश महाभूतामध्ये आहे. कसं आहे? तर आकाशाचा जो शब्द आहे, गुण आहे. आकाश महाभूताचा कोणता गुण आहे? शब्द हा गुण आहे. मग हा जो शब्द गुण आहे तो आकाश महाभूताशी कसा राहतो? तर समवाय संबंधाने असतो म्हणले. म्हणजे काय? आकाश आहे तर शब्दही आहे म्हणले. मग ह्या सन्निकर्षाला आपण काय म्हणतो म्हणले? समवाय सन्निकर्ष असे म्हणतो म्हणले. ओके. नंतर काय बघितलं आपण की जसं आकाशामध्ये काय म्हणलं ही शब्द कसा असतो? समवाय सन्निकर्षाने असतो. तसंच शब्दामध्ये शब्दत्वही कशी असते? समवाय सन्निकर्षाने असते म्हणले. म्हणजे कसं आहे? हा ह्याच्याशी समवाय सन्निकर्ष आहे. आणि शब्द कुणाशी समवाय सन्निकर्षाने राहतो? तर शब्दत्वाशी काय असतो? समवाय सन्निकर्षाने राहतो. म्हणजेच आकाश शब्दत्वाशी कशा संबंध असणार ह्याचा? तर समवेत समवाय सन्निकर्ष असेल म्हणले ही. ओके. शेवटचं काय होतं आपलं? विशेषण विशेष्याभाव. विशेषण विशेष्याभावामध्ये आपण काय बघितलं की एखादा जो घट आहे आपल्या जे भाव पदार्थ आहे त्या भाव पदार्थाचा अभाव आहे हे ज्ञान जेव्हा आपल्याला होते तेव्हा आपण काय म्हणतो? त्याला विशेषण विशेष्याभाव सन्निकर्ष. मग विशेषण कुणाला म्हणतो? तर ज्या भाव पदार्थाचा किंवा ज्या वस्तू विशेषाचा किंवा ज्या द्रव्याचा अभाव आहे त्याला आपण काय म्हणतो? विशेषण म्हणतो. आणि ज्या ठिकाणी अभाव आहे त्याला आपण काय म्हणतो म्हणले? विशेष्य म्हणतो म्हणले. ओके. कळालं सन्निकर्ष? ओके. पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय करू? मग आता इंद्रिय विवेचन जे आहे ते सुरू करू. मग इंद्रिय विवेचन झालं की आपल्याला मग जवळपास बऱ्यापैकी चॅप्टर हा कसा होता आपला कव्हर होऊन जाईल. ओके. थँक्यू. नोट्स जे आहेत आपल्याला ह्याच्या PDF जे PDF फॉर्ममध्ये टेलिग्राम चॅनलला आयुर्वेद पाठशाला नावाखाली आपल्याला मिळून जातील. ओके. थँक्यू. भेटूया.